आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी संवाद. पुढील 3 वर्षात 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 रुपयांनी वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. भाऊसाहेब देशमुखांचे कार्य मोलाचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं शरद पवार सन्मानित. नागपूरच्या भूमीतून परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी उद्या काँग्रेसचा महामेळावा. सोनिया गांधी, खरगेंसह राष्ट्रीय नेत्यांची असणार उपस्थिती. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला इथं अॅग्रोटेक प्रदर्शन 2023चं उद्घाटन. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा 6 आठवड्यात देशातील 1.25 लाख ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी आधारित जोडधंद्यांचा आधार घेतला पाहिजे, असं पंतप्रधानांनी उत्तराखंडमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकार खेड्यातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची एक मोठी मोहीम राबवत आहे. गेल्या काही वर्षात देशातील सुमारे 10 कोटी भगिनी, मुली आणि दीदी स्वयंसहाय्यता गटांमध्ये सामील झाल्या आहेत. या बहिणी आणि मुलींना बँकांकडून 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिकची मदत देण्यात आली आहे. या मोहिमेचा आणखी विस्तार करण्यासाठी पुढील 3 वर्षात 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या नमो ड्रोन दीदी योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. 15 नोव्हेंबरला विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाल्यापासून पंतप्रधान सातत्यानं लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात उत्साहात या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. तसंच छत्रपती संभाजीनगर इथं सूतगिरणी चौकात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तर नांदेड महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मिलिंग खोबऱ्यासाठी 300 रुपये प्रति क्विंटल तर वाटी खोबऱ्यासाठी 250 रुपये प्रति क्विंटल अशी आहे. दिल्या गेलेल्या उच्च किमान आधारभूत किमतीमुळे नारळ आधारित उत्पादनांना चांगली किंमत मिळेल, असं प्रतिपादन माहिती आणि सूचना मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयाविषयी आज त्यांनी माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलेल्या अन्य महत्वाच्या निर्णयात बिहारमधील दिघा आणि सोनपूर या ठिकाणांना जोडणाऱ्या गंगा नदीवरच्या 4.5 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या 6 पदरी पुलाचा समावेश आहे. तसंच त्रिपुरा येथील खोवाई हरिना या 135 मीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्ती आणि बळकटीसाठी देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आपल्या देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्तानं आज मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळील प्रांगणात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज 125वी जयंती आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर महावितरणतर्फे देखील पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रात भांडवली आणि वैचारिक गुंतवणूक केल्यानं शेतकरी आणि शेतमजुरांच्या घरातील विद्यार्थी पुढे गेले. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जीवन व्यतीत केल्यानंच आज शेतकरी फक्त अन्नदाता न राहता ऊर्जा आणि इंधनदाता झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त आज अमरावती इथं आयोजित मुख्य समारंभात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं 125व्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते. शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेनं याच वर्षीपासून सुरू केलेला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती प्रथम पुरस्कार खासदार शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले की राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मिळाली असताना अनेक वेळा भाऊसाहेबांनी दिलेल्या योगदानाची प्रचिती येत होती. त्यांच्याच प्रेरणेनं दिल्लीत पहिलं कृषी प्रदर्शन भरलं होतं. त्याला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, सरदार पटेल आदींनी भेट दिली होती. तेव्हाच त्यांच्या ज्ञान आणि अभ्यासाची देशाला माहिती झाली. भाऊंनी 125 वर्षांपासून केलेल्या कार्याचं अखंड स्मरण होत राहावं अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली. नागपूर महानगरपालिकेच्या मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह सिव्हिल लाईन इथं 1 जानेवारी 2024 रोजी लोकशाही दिनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. इथे लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावं असं आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. देशावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा याच नागपूरच्या भूमीतून काँग्रेसनं एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत. ही व्यवस्था अबाधित राखणं हे काँग्रेस पक्षाचं दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमीतून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी उद्या 28 तारखेला एल्गार पुकारून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या 138व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा नागपूरच्या दिघोरी मैदान इथं होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या पवित्र भूमीतून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. उद्याच्या महामेळ्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून परिवर्तनाचा एल्गार या महामेळाव्यातून पुकारला जाणार आहे, असं पटोले म्हणाले. तत्पूर्वी रॅली होत असलेल्या उमरेड रोडजवळील बहादुरा येथील सभास्थळाची पाहणी राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी आणि आमदार विकास ठाकरे यांनी मिळून केली. यावेळी त्यांनी सभास्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना केल्या. भारतात कृषी क्रांतीची सुरुवात भाऊसाहेबांनी केली. दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं. 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून शेती उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले. जपानी तंत्रज्ञान आणलं. या प्रयोगामुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली. त्यांच्या दूरदृष्टीनं विदर्भात शिक्षणाचा प्रसार झाला, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन महोत्सव अॅग्रोटेक प्रदर्शन 2023चा शुभारंभ अकोला इथं विद्यापीठ क्रीडांगणात आज झाला. या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवात दिनांक 29 डिसेंबरपर्यंत शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणारी शासकीय दालनं, उद्योग, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची दालनं, सेंद्रिय शेतमालाची उत्पादकता ते ग्राहक थेट विक्री, शेतकऱ्यांनी पिकवलेली धान्य, डाळी, इतर शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून विक्री, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान आणि सिंचन आदी दालनांचं निरीक्षण फडणवीस यांनी यावेळी केलं. मिशन ऑलिम्पिक 2036 हे ध्येय ठेवून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात आजपासून 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होऊ घातल्या आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सायंकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. उद्घाटन समारंभात फायर शो, लेझर शो, अॅग्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य
मुख्य आकर्षण राहणार आहेत. दिनांक 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बल्लारपूर इथं होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रपूर आणि बल्लारपूर नगरीचा चेहरा मोहरा बदलला आहे. विविध चौकांचं सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. विविध संकल्पनांवर आधारित रंगीबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूर नगरी सज्ज झाली आहे. हवामान. नागपुरात आज सकाळी विमानतळावर 14.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वात कमी तापमान आज गोंदिया जिल्ह्यात 12.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान देशाच्या वायव्य भागात थंडीची लाट असून आणखी 3-4 दिवस वायव्य आणि मध्य भारतात दाट धुकं राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पंजाबसह उत्तर भारतात अनेक जिल्हे काल रात्रीपासून दाट धुक्याच्या सावटाखाली आले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी संवाद. पुढील 3 वर्षात 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 रुपयांनी वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. भाऊसाहेब देशमुखांचं कार्य मोलाचं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं शरद पवार सन्मानित. नागपूरच्या भूमीतून परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी उद्या काँग्रेसचा महामेळावा. सोनिया गांधी, खरगेंसह राष्ट्रीय नेत्यांची असणार उपस्थिती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला इथं अॅग्रोटेक प्रदर्शन 2023चं उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.